नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे. गावाकडे भटकंती करतोय, मित्रांसोबत खेळतोय आणि माझा गाव तुम्हाला मी दाखवतोय. आज आम्ही जातोय क्रिकेट खेळण्यासाठी. गावागावामध्ये होणाऱ्या टुर्नामेंट खेळण्यासाठी जातोय. आज जातोय आम्ही धामणी या गावी आणि मॅच कशी होती हे तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर देखील आम्ही जो काही प्रवास करू तो देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, या आजच्या प्रवासामध्ये तुम्ही असणार आहे गावाकडच्या गमती-जमती, मित्रांमध्ये मिसळल्यानंतरचा जो आनंद आहे आणि मित्रांसोबत फिरत असताना केलेल्या मजा-मस्ती तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आजच्या या एपिसोडमध्ये. तर वेळ न दवडता चला या प्रवासाला सुरुवात करूया. गावाकडं आलं की काय होतं माहिती आहे का, थंडी एवढ्या प्रमाणात आहे ना, मला भरपूर काही दाखवायचं असतं. मला ॲक्च्युली आज सकाळचा सूर्यास्त दाखवायचा होता. भारी सूर्यास्त झाला होता सकाळी, पण थंडी एवढी प्रचंड होती ना की बाहेर मला पडावंसं वाटत नव्हतं, कारण की जबरदस्त आजकाल हे वाढलेल्या थंडीचं प्रमाण बघताना काय समजतच नाही की काय नेमकं एवढी थंडी वाढण्याचं कारण आहे. थोडासा म्हणून माझा मित्र त्यांच्या घरात त्यांनी भाजीपाला वगैरे इथं केला आहे आणि इथं आम्ही क्रिकेट वगैरे खेळायला गेलो. इथं क्रिकेट वगैरे आमचं असायचं. की सावरीचं झाड आहे प्रचंड, म्हणजे आमच्या ह्याच्यातल्या जुन्या काळातलं हे सावरीचं झाड आहे. हे सावरीचं झाड आहे. त्याच्यानंतर आणखीन एक सावरीचं झाड आहे जे खाली आहे. ती जुनी झाडं आहेत आमच्या ह्याच्यातली. आणि ही बंगल्याजवळची जी नारळीची झाडं दिसत आहेत तुम्हाला, ती आत्ता मोठी झाली, तर त्यावेळी खूप छोटी होती. तर आम्ही या बंगला बांधताना सुद्धा बघितलं होतं. खूप जुने दिवस आठवत आहेत. कारण हे जे आता हे पेरूचे झाड आहे, पेरूचं झाड ते नव्हतंच आहे. म्हणजे बघा किती बदल झाला आहे आमच्या गावामध्ये काय. त्यामुळे भारी वाटतं आहे. झाडं लावतात लोक, झाडं जगत आहेत, बागा करतायत लोक. तर थोडंसं मी आलो इथं खाली फेरफटका मारण्यासाठी. इथं बघा ना, मिरच्या आहेत, लाल भाजी दिसेल, लाल माठ. त्याच्यातनं ह्याला काहीतरी म्हणतात, मला काय आठवत नाही. हे बारीक 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 हे ते पिवळी ज्याला फुलं आले ते वांग्याची आणि झाडं लावल्यात. असं वेगवेगळं काहीतरी बघायला मिळतं आहे. पाण्याची सुविधा भरपूर आहे, चांगलं वातावरण आहे, दाट जंगल आहे आणि मस्त असं हे शेतीतून फिरायला भारी वाटतं आहे. मस्त धुक्याची चादर आहे, नाहीतर पूर्ण जंगल भाग आहे हा माझा गावचा ॲक्च्युली. गावाकडे आलं की एक गोष्ट नेहमी करतो, जुनी इथं झाडं आहेत ती बघतो, जुने दिवस आठवतात. ह्या इथं आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो. आणि सावरीचं जे झाड तुम्हाला दिसतंय ते सावरीचं झाड प्रचंड जुनं आहे. म्हणजे आम्ही लहान होतो त्याच्या आधीपासून बघतो. इथं लक्ष्मी वगैरे पूजली जाते. त्याच्यानंतर इथं जे बंगल्याकडची झाडं आहेत ती आता मोठी झालेली आहेत, ही जी नारळीची वगैरे झाडं दिसतात ती. आणि त्याच्या खालीसुद्धा जे जांभळाचं झाड दिसतंय ते सुद्धा प्रचंड जुनं आहे. खाली आंब्याचं झाड. असे असंख्य झाडं आहेत जी जुने आहेत, आम्ही बालपणापासून बघत येतो आहे. आणि इकडे काय आहे की आता डिसेंबरचा महिना आहे, प्रचंड थंडी आहे. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत थंडी ही अशीच असते. पण सगळं सांगायचं म्हणजे की आता जे काय बघतो हे म्हणजे एवढ्या प्रमाणात थंडी वाढलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मला वाटतं 25 ते 30 पटीनं थंडी यावर्षी वाढलेली आहे. आय होप, मला वाटत नाही की ही थंडी अशी आता लगेच निघून जाईल. पण मला म्हणायचं आहे की हे निसर्गाचं जे काय चक्र बदल होतो आहे ते काहीतरी वेगळंच आहे. पण भारी वाटते आपल्या निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला फिरायला वगैरे ह्या गोष्टी मला बघायला, तुम्हाला दाखवण्यासाठी खूप भारी वाटतं. तर अशा भन्नाट गोष्टी, निसर्गाचा मनमुराद आनंद घेत राहूया आणि हा प्रवास असाच चालू ठेवूया. चला मित्रांनो, आता थोडंसं पप्पांना देखील हेल्प वगैरे करायला लागते. पप्पा जातात उसात कामाला, त्यामुळं आई आहे घरी. आईची तब्येत ठीक नव्हती, तर तिला म्हटलं घरीच थांब, डॉक्टर येणार आहेत. त्याला दाखवण्यासाठी आईला थांबायला सांगितलं. आणि थोडा बाजार आम्ही आता केला आहे दोघांनी. दुकानासाठी जो काय किरकोळ बाजार लागतो तो किरकोळ बाजार घेतला आहे आता आम्ही. रोशनी आहे आणि मी दोघंजण बाजार करून आता पुन्हा एकदा उत्तूरला बाजार केला. आणि बाजार करून आम्ही बाजाराचा आटपून आता घरी चाललो आहे. हा बाजार जाऊन आता परत दुकानामध्ये लावायचा आहे. तोपर्यंत पप्पा येतील, तोपर्यंत आईला पण दाखवून घ्यायचं आहे. बरीचशीच कामं आहेत जी करावी लागतात. ते परत परवाशीला मी रिटर्न देखील होणार आहे. त्याच्या अगोदर मला बऱ्याचशा गोष्टी अजून एक्सप्लोअर करायच्या आहेत, बघायच्या आहेत, दाखवायच्या आहेत. त्यामुळं दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो जे काय होईल तेवढं. तर चला मग पुन्हा एकदा प्रवास चालू करूया.
गावाच्या दिशेने जात असताना मित्रांनो, हा सुंदर असा रस्ता आणि रस्त्याच्या साईडला असलेली ऊसाची शेती पाहताना खरंच मनाला भारी वाटतं. छोटछोटले वडे, हिरवीगार शेती, गावाकडचा निसर्गरम्य असा हा नजारा बघताना खरंच मन भरून जातं. मित्रांनो, खरंच मजा येते. गावाकडच्या या प्रवासामध्ये तुम्ही देखील असताच, पण हा प्रवास खरंच भारी होणार आहे. ॲक्च्युली गावाकडं आल्यानंतर मला भटकंती करायला खूप आवडतं. इकडे तिकडे जातो, मित्रांना भेटतो, रिलेटिव्हना भेटतो. पण आज तुम्हाला हा माझा बिझी शेड्यूल थोडासा दाखवतो आहे. आता बाजार करून आल्यानंतर घरी जायचं आहे, त्याच्यानंतर पुढं काय काय करायचं आहे हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर चला मग हा प्रवास पुन्हा एकदा सुरू करूया. घरात देखील आल्यानंतर थोडंसं काम चालूच आहे. आई ॲक्च्युली डॉक्टरकडे गेली आहे, डॉक्टर दाखवण्यासाठी. आईची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे आईला सलाईन लावली. आणि मी आता आणि रोशनी थोडंसं जेवणाचं बघतोय, कारण आईसाठी आम्ही आणलं आहे मटण आणि मटणाची तयारी चालू आहे. रोशनी कांदा वगैरे कापून घेतली. रोशनी मस्तपैकी कळतील असं मटण बनवणार आहे. मी आता थोडंसं नारळ हे करून घेतो, कारण आम्ही मसाल्यामध्ये नारळ टाकणार, त्याच्यासाठी नारळ पण हे करतो. तिला नारळ फोडायला मदत करतो. आणि याच्यामध्ये जे तुम्हाला दिसतंय ना, याला काय म्हणतात तुमच्याकडे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मित्रांनो. कारण आमच्याकडे याला बोलतात तट्ट्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याला तट्ट्या बोलतात, कारण की याच्यामध्ये जे आपलं भात असतं ते सेव्ह करतो आम्ही. हे भात असं सेव्ह राहतात, म्हणजे आपलं जे पोत्यातलं भात आहे ते यूज करतो. पण त्याच्यानंतर ज्यावेळी इमर्जन्सी पडते त्यावेळी लोक ह्याच्यातलं वापरायला चालू करतात, असं होतं. तर पुढे तुम्हाला मी आमच्या म्हशीसुद्धा जरा दाखवतो एका मिनिटात फक्त. तर रोशनी बिजी आहे. आता इकडे ही आमची अशी चूल आहे. आणि रोशनी, आपल्या मशीनची नावं सांग. 1 2 3 4 म्हशी आहेत आमच्या. हा गोठा आहे म्हशींचा. एकीचं नाव आहे रानू, एकीचं नाव आहे बानू. रानू ही जी आहे ती रानू आहे, ही जी आहे ती बानू आहे, ती जी आहे ती जानू आहे, आणि तिकडच्या तिकडे आहे ती शानू आहे. अशा 4 म्हशी आहेत आमच्या. ह्या म्हशींची नावं आहेत. त्याच्यानंतर एक तर आणि मांजरी कुठे गेली का, गुणगुण कुठे गेली? तिचं नाव रोशनीनं आत्ताच ठेवलेलं आहे. तिचं नाव प्रेमानं तिनं काय ठेवलं रोशनी? प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा गुणगुण नाव ठेवलं आहे तिचं. काय तर आता गुणगुण इथंच कुठेतरी असेल. ही बघा गुणगुण, ही गुणगुण इथं झोपलेली आहे आमची. ॲक्च्युली ह्या मांजराचं नाव रोशनीने ठेवलं आहे मनीचं. गुणगुण ती कुठं जाऊन झोपली आहे बघा ना. गावाकडची घरं कशी असतात बघा, म्हणजे आमचं हे जुनं घर आहे ॲक्च्युली. काय असं हे घर यासाठी दाखवत आहे, कारण हे घर आता हे नवीन कधी पण होऊ शकतं. त्यामुळे हे घर मी माझ्या व्हिडिओमध्ये आठवणमध्ये, महाराजांचा फोटो आहे. आणि एकूण असं हे सगळं आईबाबाची पुण्य आहे, आईबाबांचे कष्ट. इकडे देखील तेच आहे. स्कूटी आहे आणि आईबाबांचा स्मॉल बिझनेस माझ्या. काय हे संध्याकाळी आले की हे आपलं चालू करतात. असं दुकान आमचं दिवसभर असतं. काय त्यामुळं हे जे डबे वगैरे दिसतात ह्याच्यासुद्धा ते तेल वगैरे ह्या त्या गोष्टी ज्या ज्या लागतात ग्रामीण लेवलला, हे आम्ही आणलेला बाजार आहे. असंही आहे. आणि बघत असाल असं पाणी सेव वगैरे करून देतात. बर्फासारखं पाणी आहे ॲक्च्युली. काय अशी गल्ली आहे. आणि हे महिला मंडळ इकडे बसलेलं आहे. काय हां, दुकानातलाच मसाला आम्ही वापरतोय. पप्पांना माहिती नाही आहे. दुकानामध्ये सुद्धा आमच्या काय दुकानातलेच मसाले गायब झालेले आहेत. पप्पा म्हणाले बिचारे कस्टमर नाही. हिशोबामध्ये घोळ होणार आहे आज कदाचित. रोशनी कमी की काय असेल ते.
ओके. तर मित्रांनो, आनंद घेत राहा, असेच माझे ब्लॉग बघत राहा. पुढे देखील काय काय बघायला भेटते बघा. मजा येते असं दाखवायला. मला या आठवणी ठेवायचे येते आठवणी, त्यामुळे हे ब्लॉग वगैरे मला बनवतो, मला चांगलं वाटतं. तर चला, काय बोलू नको, थांब. हे आहे बनाई. ही सतत मला विचारून माझं डोकं फिरवायला लागली. ही आहे आमची बनाई. काय बनाई भांडी घासत आहे. काय आई फोन नाही चालू, जरा का बस फोन नाही चालू आहे, असंच व्हिडिओ काढायला लागलोय मी. काय इथं हे अशा गावाच्या खाली आहे, आमची बनाई वगैरे राहतात. हा मग काय, बनाई पण फोनवर घेतली आहे मी. आणि हे आहे छोटू. मम्मीचं नाव काय? प्रेरणा. प्रेरणा नाव आहे. हां, हे पोरांनो रस्त्यावरची बाजूला गाड्या येतात. सारखं गावाला काय रोशनीला घेऊन या नाही मी. काय रोशनीला आणायची गरज नाही. हां, शहरात जरा पैसा कमवून देत ना चांगला. मग तर गावाला जर यायचं झालं मजबूत पैसा नको आपल्याकडे. मी पण काम करतोय खरं, माझ्यापेक्षा दुप्पट ती काम कष्ट करते ना, त्यामुळं ती गावाला येऊन काय करणार, फक्त बसणारच ना. त्यापेक्षा म्हटलं तिला राहून. तू काय करणार गावाला येऊन? शेती, असं लोकांना भेटावं लागतं, लोकांशी कनेक्टिव्हिटी वाढवावी लागते. काय असं आहे. तू काय करतो गावाला येऊन? मी काय करू, काय काम केलं? काजीला मोहर आलाय मित्रांनो, काजीला मोहर आलाय. तू काय काम केलं मला नाव सांग. आलो, आईला मदत केली, आईला डॉक्टरकडे दाखवलं, त्याच्यानंतर बाजारला गेलो, बाजार आणला. काय रोशनी सारखी तेच काम. भरपूर काम केलंय मी. बनाई भरपूर काम केलंय. बनाई रागवत होती मित्रांनो, जराशी मजा घेतली. बनाई रागवत होती माझ्याबरोबर. आणि मला भाऊ तात्या पण दिसलाय. भाऊ बाबा बरं आहेस काय? भाऊ बाबाची दौलत बघा, 2 म्हशी आहेत. भाऊ म्हशीचं नाव काय? गोदा आणि राधा. ती आहे मोठी ती राधा आणि ही आहे ती गोदा. आता राधा आणि गोदा दोन्ही पण चरून आलेले आहेत. काय नाही मित्रांनो, मजा घेतोय कारण इकडं आलो ना खाली की अशा गप्पा गोष्टी मन मोकळेपणानं मारतोय. बनाईला वाटलं की मी रोशनीला नाही घेऊन आलो म्हणून ती चिडली माझ्यावरती, म्हणून तशी बोलत होती. बनाई, रोशनीला आणलंय मी, चिंता नको करूस. काय देवा शपथ, ह्या कोंबड्याची शपथ घेऊन सांगतो खरंच. कोंबडा थळा जायचे उगाच कोंबड्याची शपथ. नाही आई, सोडलाय. नाही नाही, रोशनी आली आहे म्हणून तर शपथ घेतली ना मी तिची. काय तेच की. रुसलीला आणलीस की नाही खऱ्यानं सांग मला काय ते. रोशनीला घेऊन आलोय आई, नको काळजी करूस. काय संध्याकाळी वाटलं तर घेऊन येतो बघ, तुला भेटायसाठी येईलच ती. काय घेऊन आलो मी या वेळेला, तसं याय नाही, तिला पण यायचं होतं. काय कुत्रं पाणी प्यायला लागलं बघ कसं. त्यामुळं अशी मजा आहे. सनसेट होत आहे. बारकं बरं आहे काय रे? बारकं मस्त आहे बघ बनाय, चालतंय? चालतंय, बोलतंय, सगळं हे करतंय. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. थोडंसं मुंबईला घेऊन जाण्यासाठी भाताची तयारी चालू आहे. हे मग कांडून आणले जातात गिरणीला नेऊन, आणि मग आई आता घेऊन चाललेली आहे ॲक्च्युली हे करण्यासाठी. भात कोणतं? इंद्रायणी. इंद्रायणी भात बघू शकता. असा मस्त सुंदर असा बारीकशे तांदूळ आहेत, है ना. खूप सुंदर असा ह्याचा भात होतो. चिकट होत नाही ना? चिकटच होतोय तो. चिकट होतोय. गोड असतो भात, दुधाबरोबर जेवू शकतो. दुधाबरोबर जेवू शकता. थोडा चिकट, वास सुंदर असा येतो. आता किती वाजले रे? 9:30 वाजलेले आहेत. थोडंसं आता घरात आल्यावर कामच चालू आहेत. सकाळी पाणी भरण्याची कामं. यार मी काय करायला गावाकडे आल्यावरती, पण पाणी वगैरे भरायला लागायला मला. पण पाणी भरून घेतलंय आता ॲक्च्युली इथून 4 ते 5 किलोमीटर जर असं गिरणीसाठी जात आहेत, कारण गिरणीला हे करण्यासाठी 8 का मग चक्की. हे बघा, हे आता 8 पायलीच आहे ना ते. 8 पायलीचं पोतं आता मी घेऊन चाललोय. आता इतक्या दिवसानंतर एवढं ओझं उचलण्याचा प्रयत्न चालू आहे. काय आई बाबा कसं करायचं?
आई बाबा किती माझे पोते स्ट्रॉंग भात मला ते यंदा माहिती आहे का? आई बाबा माय स्ट्रॉंग. हे बघत असाल ह्याच्यात देखील असा आम्ही भात सेव्ह करून ठेवतो. म्हणजे हा तट्ट्या बोलतो त्याला, तुम्हाला काल सांगितलंय मी. बाहेरची भेटली. बाहेरची घटली वगैरे सगळी बघितली पब्लिकनं की ही मेहनतीचं फळ आहे मित्रांनो. मेहनत केल्यानंतर हा शेतकरी म्हणजे की एवढं सोपं नाही शेतकरी होणं देखील, जर या गोष्टी दिसतात ना त्या काय. त्यामुळं काय हरकत नाही, चला काम धंद्याचं बघूया. आता हे भात तिथं ठेवायचे, त्याच्यानंतर एसटीत टाकून आईनी रोशनी जाणार आहे आरळगुंडीला जाऊन ते भात काढून घेऊन येणार आहेत. त्यांची प्रोसेस ती करणार आहेत आणि मी जाणार आहे आज मॅच खेळण्यासाठी मित्रांसोबत. थोडीशी हेल्प त्यांना करतो आणि मग मी माझ्या कामाला जातो. चला. खूप म्हणजे खूप मान गेली. ॲक्च्युली बरेच दिवसानंतर काम थोडंसं केलं, त्यामुळं काय करायला गेलात काय? काम करायला लागतंय. चाललंय आता. काम केल्याशिवाय पर्याय नाही. पोरांनी आमच्या प्रॅक्टिससाठी आमच्या जी गल्लीतील पोरं आहेत ती पोरं मॅथचं असं ग्राउंड बनवलं त्यांनी ह्याच्या ट्रायलसाठी वगैरे. पहिल्यांदा चायनीज ओपनिंग केलं असं समजलं होतं, पण त्याच्यात चायनीजच्या नावाखाली पोरांनी ग्राउंड ओपन केलं इथे प्रॅक्टिस लावून, काय नेट मारून चांगल्या प्रकारे. आणि नेहमीसारखा खरपूशा माझा मित्र काय तुला काय रे ॲक्च्युली जितेंद्र कांबळे. हे चापाचीचं झाड बघताय, सगळ्या ओल्ड झाडांमध्ये ह्याचा सुद्धा समावेश आहे. खूप जुना. हा आता इकडे तुम्ही नेहमी लेट हा, तुमच्यासाठी अख्खी बस थांबवावी लागते हा. राजोमा येणार आहे मी संध्याकाळी. अख्ख्या महामंडळाचं नुकसान 3 मिनिटाचं करताय तुम्ही.